नमस्कार सर्वांना, राही रंगोली चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत. रोज काढण्यासाठी नवीन आणि सुंदर झटपट रांगोळ्या शोधतायत, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदीच नवीन आणि सुंदर अशा रोजच्या 3 रांगोळ्या. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. तर प्रथमतः आपण एक व्हाईट कलरच्या रांगोळीने एक झिगझॅग अशी रेषा मारून घेतली आणि बरोबर जी उंच जागा आहे तिथे आपण एक डॉट्स मध्ये बरोबर देऊन बाजूलाच व्हाईट कलरचे डॉट्स देऊन घेणार आहोत, जसे की एक फुलाचा शेप बनवून घेणार आहोत. तर बघू शकता बोटाच्या साहाय्याने बरोबर बाहेरच्या बाजूला थोडी थोडी प्रेस करून एक पाकळीचा आकार तयार करून घेतला आहे आणि अगदीच काडीच्या साहाय्याने ते बाहेरच्या बाजूला ओढून घेतले. तर सुंदर अशी ही फुले तयार होतात. आणि बरोबर मध्ये आपण एक रेड कलरचा डॉटसुद्धा देऊन घेतला आणि पाकळ्यांवरती लाईट असा येलो कलर स्प्रेड करणार आहोत. तर ही एक बॉर्डर रांगोळी आहे. तुमच्या उंबऱ्याचं अंतर असेल तसे तुम्ही ही मालिका पुढे वाढवू शकता. तर आपल्याला ही सर्वच फुले काढून घ्यायची आहे आणि दोन्ही फुलांच्या मध्ये आपण 2-2 अशी पानेसुद्धा काढून घेणार आहोत. तर प्रथम ग्रीन कलरचे डॉट्स देऊन घेतलेत आणि अगदीच ग्रीनवरती लाईट असा पोपटी कलरसुद्धा थोडा थोडा टाकून घेतला आहे. चमच्याच्या साहाय्याने थोडेसे ते बाहेरच्या बाजूला डॉट्स ओढून घेतले आणि काडीच्या साहाय्याने बरोबर पानाचा शेप तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता अगदी सोपी आणि सुंदर अशी ही पाने तयार होतात. ही मालिका आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे. अगदी सोपी आणि झटपट होणारी ही डेली यूज बॉर्डर रांगोळी आहे. तुम्हाला आवडली असेल तर एकदा नक्कीच तुमच्या उंबऱ्यासमोर काढून बघा. आणि अगदीच पाना फुलांमध्ये आपण एक कळीसुद्धा काढून घेणार आहोत. तर जिथे जिथे रिकामी जागा दिसते तिथे आपण एक अशी कळी काढणार आहोत आणि कळीमध्ये सुद्धा येलो आणि रेड असे कॉम्बिनेशन कलर भरून घेणार आहे. तर बघू शकता अगदी सुंदर अशी ही आपली बॉर्डर रांगोळी तयार झालेली आहे. तर कशी वाटली एक कमेंट करून जरूर सांगा आणि आपल्या राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता बघूया 2 नंबरची रांगोळी. ही सुद्धा अगदीच सुंदर आणि छोटीशी छोट्या जागेतील रांगोळी आहे. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरचे 2 मोठे मोठे डॉट्स काढून घेणार आहोत आणि अगदीच झाकण्याच्या साहाय्याने थोडेसे ते प्रेस करून घेतले. काडीच्या साहाय्याने बरोबर राऊंड शेपमध्ये केंद्रवर्तुळ बनवून घेणार आहोत. आणि खालच्या बाजूला एक पान काढून घेतले. तर वरच्या बाजूला सुद्धा आपण एक पान काढून मध्येच एक रेषा मारून घेतलेली आहे. केंद्रवर्तुळाच्या वरच्या बाजूला आपण व्हाईट कलरची छोटी छोटी अशी 5 डॉट्स देऊन बरोबर मध्ये येलो कलर स्प्रेड करून सर्वच डॉट्स आपण आतल्या बाजूला ओढून घेतले. अगदी सुंदर असे फूल तयार होते आणि बरोबर मध्ये एक रेड कलरचा डॉट्स देऊन घेणार आहोत आणि बाजूलाच एक अशी रेषा मारून त्यावर सुद्धा डॉट देऊन घेणार आहोत आणि पानांमध्ये लाईट असा ग्रीन कलर स्प्रेड केलेला आहे. तर बघू शकता बाजूच्याच रेषांवरती सुद्धा आपण येलो आणि रेड अशी डॉट देऊन घेणार आहोत. अगदीच छोट्या जागेतील छोटीशी ही रांगोळी आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा. तर काडीच्या साहाय्याने सर्व डॉट्स बाहेरच्या बाजूला ओढून एक कळीचा आकार तयार करून घेतला.
तर बघू शकता आपला हा फायनल लूक तयार झालेला आहे. आता बघणार आहोत शेवटची आणि 3 नंबरची रांगोळी. तर उद्या एकादश आहे, तर एकादशीनिमित्त सुंदर छोटीशी अशी एक विठ्ठलाच्या टिळ्याची आपण रांगोळी काढणार आहोत. तर बघू शकता प्रथमतः आपण व्हाईट कलरच्या रांगोळीने एक झाकणाच्या साहाय्याने किंवा तुम्ही हातानेही असे टिळा काढून घेऊ शकता. आणि बरोबर मध्ये येलो कलर भरून घेतलेला आहे. काडीच्या साहाय्याने आपण बरोबर टिळ्याचा सेटअप करून घेणार आहोत. आणि मध्ये एक ब्लॅक कलरचा डॉट देऊन घेतला. मी बाजूलाच 2-2 अशा व्हाईट कलरनेच रेषा मारून घेणार आहोत. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करूनही जरूर कळवा. तर बघू शकता दोन्ही रेषांवरती आपण एक तुरा आणि दुसऱ्या बाजूलाच एक तुळशीची फांदी काढून घेणार आहोत. फांदीवरती सुद्धा पाने आणि टोकाला एक मंजुळेचा तुरासुद्धा काढणार आहोत. तर बघू शकता बाजूच्याच तुऱ्यावरती आपण एक दिवा काढलेला आहे. फक्त व्हाईट कलरने सुद्धा ही रांगोळी सुंदर दिसते. तर एकादशी निमित्त एकदा नक्कीच रांगोळी काढून बघा. तर मंजुरीवरती सुद्धा आपण लाईट असा ग्रीन कलर टाकून घेतला. तर बघू शकता पानांमध्ये सुद्धा आपण असा लाईट कलर ग्रीन स्प्रेड करून घेणार आहोत. अगदी सोपी आणि सुंदर ही आपली विठ्ठलाच्या टिळ्याची एकादशी निमित्त रांगोळी आहे. आणि दिवा लावला आहे आणि बाजूलाच प्रकाश पडला आहे असे आपण दाखवले आहे. आणि खालच्याच बाजूला एक रेषा मारून ग्रीन कलरचे एक डॉट्स देऊन घेतला आणि खालीच येल्लो आणि रेड असे कॉम्बिनेशन सुद्धा डॉट्स दिलेला आहे. तर आजचा संपूर्णच भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. अशा छोट्या आणि नवीन डिझाईनच्या रांगोळ्या आपण रोजच चॅनलवर अपलोड करत असतो. तर आपल्या राही रंगोली चॅनलला नियमित विजिट करत राहा. धन्यवाद. बाय बाय.